काय ग? तुमच्यासाठी साडी. एक मिनिट, ही साडी मला देऊन तुला काय सिद्ध करायचंय? स्वतःला काय मोठी उदार समजतीस काय तू? हा? या एका साडीनं पाघळणारी जयंती नाही बरं का मी. थोडं ना परिस्थितीचं भान ठेवून वागायला शिक सावळे. ही साडी मला दिलीस तर तू तुझ्या लग्नात काय नेसणार ग? हा ग, कोट्टलवारांसारखं खानदान नाही बाई तुझं. तू या भागवतांच्या घराण्यातली. त्याला काय म्हणतात माहितीये का? अंतरून पाहून पाय. अगं बाई, एवढं नको करू सगळं. हा मनाचा मोठेपणा बिटेपणा काही उपयोगाचा नाही, कळतंय का? ही साडी मला दिल्यावर नवीन साडी काय तुझा सासरा आणून देणार आहे तुला? मला हो साडी दे आता. आणलीस तर परत कशाला नेतेस? तुमच्यासारख्या पोरी घरच्यांसाठी तर असंच असतात बाई. तरी नशीब लग्न जमलं एकदाच, प्याट गेली घरची. आला परत इमोशनल सीन सुरू. जयू, तुझी मज्जा आहे बाई. लग्न तोंडावर आलंय. भैरवीची कारस्थानं काही थांबत नाहीत. भैरवी वजे देवा, बारीक लक्ष ठेवा. नाही, मला भैरवीची काही अडचण वाटत नाहीच आहे. मला अडचण वाटते ती त्या अस्मीची. तिने आतापर्यंत आपल्याला काहीही कळवलेलं नाही. आणि असंही हल्ली तिच्या वागण्यात मला बदल जाणवतोय. सारंग आणि सावलीचं लग्न होणार आणि हे विधिलिखित आहे. या दोघांच्या कुंडल्या मी मांडल्या आहेत. माझ्या वाटेत किती अडचणी आल्या तरी शेवटी जिंकणार मीच. आणि हे सुद्धा विधिलिखित आहे. देवा, ह्या पोरीवर ना बारीक लक्ष ठेवा. विठ्ठला, नेमकं काय लिहिलंयस तू माझ्या आयुष्यात? सावली, सावली, ओळखलंस ना? आज मी तुझ्यामुळेच धडधाकट 2 पायांवर उभा आहे. सावली, त्या दिवशी मी तुला मदत देऊ केली पण तू नाही म्हणालीस. पण आज खरंच मनापासून मला तुझे आभार मानायचे. म्हणून मी एक छोटंसं गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी. प्लीज नाही म्हणू नकोस.
त्याला कधी कधी शंका घेते मी तुझ्यावर, पण शेवटी तुझीच सावली आहे ना मी. मॉम, सगळी लिस्ट अपडेट झाली. ते YBK मोटर्सचे कुलकर्णी त्यांना इन्व्हिटेशन द्यायचं राहिलंय आपलं. आणि आपले उद्योग मंत्री आहेत ना, त्यांनी सांगितलंय मी नक्की येणार आहे. येणार म्हणजे येणार. हो का? व्हेरी नाईस. गेस्ट लिस्ट अपडेट कर पटकन. हो. काय हो, अस्मीला बोलवलं दिसत नाही यांनी. बहुतेक नाही सांगितलं. आणि तुम्ही सुद्धा विसरलात मुद्दाम नाही सांगितलं. का? आजकाल काय नाही, ती या लोकांमध्ये जरा जास्तच मिसळायला लागली, म्हणून जरा लांब ठेवलं. खरंय. हाय एव्हरीवन. हॅलो. सॉरी, मला माहिती नव्हतं. म्हणजे मला असं वाटलं की तू बिझी असशील म्हणून मी नाही बोलवलं. अगं वहिनी, खरंच म्हणजे नाही, असंही म्हणतात ना, अति परिचयात अवज्ञा, तसं काहीच झालं असेल. म्हणजे संतत गमना अनादरो भवती. म्हणजे अति परिचयामध्ये आपल्या शब्दाला मोल राहत नाही. एखाद्या ठिकाणी सतत जात राहिलं की आपला अनादर होण्याची शक्यता वाढते. असं. ऍक्च्युली तुम्ही बोलवायला विसरला असाल गुरुजी, पण इकडे मेहंदळे कुटुंबात आम्हाला घरातल्या सुना आणि आमचं कुटुंब सगळ्या गोष्टीत एकत्र लागतं. म्हणून आम्ही बोलवलं तिला. जगन्नाथजी, तुम्ही ते कसे? नाही म्हणजे कुंडली की हा, खरं तर तिलोत्तमाबाई, माझं इथे काय काम होतं? मी नसतो तरी चाललं असतं की. असं का म्हणताय तुम्ही? जगन्नाथजी, इनफॅक्ट तुमची इथे खूपच गरज आहे. म्हणजे पत्रिकेवर सगळ्या गोष्टी अगदी तंतोतंत हव्यात. वार, तिथी, सगळंच. वा. तिलोत्तमाताईंना सगळं अगदी जागच्या जागी परफेक्ट लागतं. अगदी बरोबर. आणि माझं मेहंदळे कुटुंब त्यावरच तर टिकून आहे. बरं ऐश्वर्या, कॉस्ट्युम्स, ड्रेसेस, सगळी तयारी तू छान केली आहेस. आता लग्न पत्रिकेचे डिझाईन्स याबद्दलचा तुझा अनुभव, तुझं प्रिसिशन बघूया की. मी आलेच घेऊ. एक्सक्यूज मी. वाव, ब्युटिफुल. तुला लागणारच होता. काय चाललंय तुझं? आणि हे काय? हा काय अवतार तुझा? जवळचा चेंज कर. मॉम, हे कॅज्युअल कपडे तर आहेत, चालतील ना? कधीतरी घरी असल्यासारखं वाटत आहे. सोहाम, जा. जगन्नाथजीने दाखव. एकदा बघून घ्या तुम्ही. सुंदर, नितांत सुंदर. या, पत्रिकेच्या पूजेची तयारी करायला घ्या.
श्री एकनाथ भागवत यांची सुकन्या ची सौका सावली यांचा शुभ विवाह श्री श्री श्रीकांत घोरपडे यांचे सुपुत्र चिरंजीव अमर यांच्याशी आयोजित केलेला आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. वरील विनंतीस मान देऊन अगत्य येण्याची कृपा करावी. श्री संतोष भागवत, श्री निशांत राजेश भागवत, सुशांत रमेश भागवत, प्रशांत अर्जुन भागवत. बघू बरं भाऊजी. प्रशांत अर्जुन भागवत, संभाजी दत्तू घोरपडे, सायली भागवत, अमृता भागवत, अनिता भागवत, सुप्रिया भागवत, अंजना भागवत. कोट्टलवारांचं नाव कुठे याच्यात? कुठे आहे माझ्या मावशाचं, काकाचं, मामाचं, बापाचं, भावाचं? कुणाचं बी नाव नाही हो याच्यात. काय असं काय करता तुम्ही? हे सगळे निमंत्रक आणि माझी माणसं काय चकाट्या पिटायला येणार होय लग्नात? काय माणसात तुम्ही? कोट्टलवारांचं खानदान आहे, अशी 50 लग्न लावतो आम्ही वर्षाला. परवा बारशाला 51 रुपये जाहीर केला होता फक्त यांनी. 51 रुपये. तरी बी कोट्टलवारांनी तुम्हा सगळ्यांना 4 गुलाबजाम जास्त खायला घातले की नाही? त्यांचंच नाव विसरता होय? जयू असं काय करतीस? अगं आपल्या घरचा कार्यक्रम आहे, मग आपल्या घरच्या माणसांची नावं असणार. जिथं कोट्टलवारांना नाही मान तिथं काहीच होणार नाही छान. ही पत्रिका मला मान्य नाही. करा सुरू. एक मिनिट अमृता. एका नवीन नात्याची सुरुवात होते. तेव्हा लग्नपत्रिकेची पूजा एका निपुत्रिक बाईने करावी असं मला वाटत नाही. आणि तसे संकेत सुद्धा आहेत ना? हा म्हणजे खरं तर वहिनी थांब. आई, नव्या नात्याची सुरुवात प्रेमाने, आपुलकीने आणि मायेने होते. मग माझ्या अमृता वहिनीकडे आईची माया, आईचं प्रेम, आईची आपुलकी भरभरून आहे. मला मान्य आहे आई, अमृता वहिनीला मूल नाही झालं, पण म्हणूनच तिच्यातली आई अजूनही जिवंत आहे.
माझ्या लग्नाची पत्रिका जर अमृताबाईने देवासमोर ठेवली तर तेच सुख सगळं मला लाभेल. माझी अशी इच्छा आहे की अमृताबाईंनी माझ्या लग्नाची पत्रिका देवासमोर ठेवावी. आई प्लीज. ठीक आहे, करा. कापूर आरती करून घेऊया. करा. मॉम अगं काय करते? मॉम सांभाळून. बरं वाटते तुला? हळूहळू. मॉम खूप जास्त हात भाजलाय. मी ऑइंटमेंट घेऊन येते. 1 मिनिट, मी घेऊन येते. आता ऑइंटमेंट लावलंय ना, मग तुम्हाला बरं वाटेल. मी आलेच.
ओके आहे ना आता? बरं वाटतं ना? आलीच